नमो नमः। वयं ध्येयमन्त्रेण आरम्भं कुर्मः। आरंभ। नमस्कार. नमस्कार. दिसतंय का? स्क्रीन दिसतंय? स्क्रीन दिसते. ध्येयमन्त्रः पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरं संस्कृतस्य प्रसाराय निजं सर्वं ददाम्यहं संस्कृतस्य सदा भक्तो वन्दे संस्कृतमातरं संस्कृतस्य कृते जीवन् संस्कृतस्य कृते यजन् आत्मानमाहुतं मन्ये वन्दे संस्कृतमातरं वन्दे संस्कृतमातरं। नमो नमः. नमो नमः. नमो नमः. मागच्या सोमवारी आपण काय शिकलो? प्रथम पुरुष, मध्यम पुरुष आणि उत्तम पुरुष. प्रथम पुरुष म्हणजे कोण आहे? कुठलेही नाम किंवा सर्वनाम. नाम मध्ये राम, सीता, गीता, रमेश, युवक, शिक्षक, बालक काही पण येऊ शकतं. तसंच सर्वनाम मध्ये सह, सा, एषः, एषा, कह हे सगळं प्रथम पुरुष मध्ये. मध्यम पुरुष मध्ये त्वम, युवाम, युवाम, यूयम. उत्तम पुरुष मध्ये अहम, आवाम, वयम. उत्तम पुरुष मध्ये अहम, आवाम, वयम. आणि प्रथम पुरुष मध्ये क्रियापदाला काय लागतं? ती, तह, अंती. बालः गच्छति, बालाः गच्छन्ति. बालः गच्छति एकवचनं, बालौ गच्छतः द्विवचनं, बालाः गच्छन्ति बहुवचनं. प्रथम पुरुष. त्वम गच्छसी, त्वम साठी काय लागतं? सी लागतं. त्वम गच्छसी. युवाम तुम्ही दोघं, गच्छथः थला विसर्ग लागतो आणि यूयम गच्छथ. हे झालं मध्यम पुरुष. तू जातो, तुम्ही दोघं जाता, तुम्ही सर्व जाता. यूयम गच्छथ. आणि आता आहे उत्तम पुरुष मध्ये काय येईल? अहम, गच्छामि, आवाम, वयम. अहम गच्छामि, आवाम गच्छावः म्हणजे आम्ही दोघं जातो. वयम गच्छामः आपण सर्व जातो, आम्ही सर्व जातो. अहम मी, आवाम वह आणि वयम मह. आपण मागच्या वेळेस बघितलं आहे, बरेचसे धातूही बघितले आहे आणि आपण त्याची प्रॅक्टिस केली आहे. आता आपला तिसरा पाठ आपण आज सुरू करतो आहे. या दुसऱ्या पाठानंतर तिसरा पाठ सुरू होण्याच्या आधी जेही काही टिपा दिलेल्या आहे, जसं संस्कृत वाङ्मय परिचय आहे, दर्शनशास्त्र आहे, छोट्या छोट्या कथा आहे, या तुम्हाला वाचायच्या आहे. कारण हे सगळे आपल्या मातृभाषेतून दिलेले आहे त्याचे अर्थ. त्याच्यामुळे तुम्ही फक्त वाचन करायचं आहे, त्याचा तो स्व अभ्यास गृहपाठ आहे. ठीक आहे. तर आज आपण तिसरा पाठ, पान नंबर 45, 45, आत्मनेपद. आत्मनेपद. आतापर्यंत आपण गच्छती, पठती, लिखती, खादती, हसती, क्रीडती, खेलती हे सगळे बघितले. हे सगळे होते परस्मै पद. संस्कृत मध्ये 3 पद असतात: परस्मै पद, आत्मनेपद आणि उभयपद. परस्मै पदाचे धातू वेगळे आहे, आत्मनेपदाचे वेगळे आहे. उभयपद काही धातू दोन्ही मध्ये चालतात, परस्मै पद आणि आत्मनेपद.
याची ओळख आहे ती 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 क्रियापदाच्या मागे गच्छती, लिखती, पठती हे जे राहिले तर हे आहे तस्मैपद. आणि ते ते जेव्हा येतं त्यावेळेस आत्मनेपद येतो. तोच आज आपल्याला बघायचा आहे. ते तुम्ही सगळ्यात आधी पेज नंबर 49 जे आहे ते काढा. तिथून आपल्याला पुन्हा क्लिअर होईल. मग आपण पुढे अभ्यास करू. 49 49 पान नंबर. वर्तमान कालातच आपले वाक्य सुरू आहे सध्या. परस्मैपदी मध्ये गच्छती, गच्छतः, गच्छन्ति, गच्छसि, गच्छतः, गच्छथ, गच्छामि, गच्छामः. गच्छामः. पुनेपदीमध्ये ते, इते, अंते. त्याचे प्रत्यय काय आहे? ते, इते, अंते, ते, इते, द्वे आणि ई वहे महे हे त्याचे प्रत्यय आहेत. वंद धातू हा आत्मनेपदी आहे. वंद म्हणजे नमस्कार करणे. वंदते, वंदेते, वंदते, वंदते, वंदेते द्विवचन आणि वंदन्ते बहुवचन. प्रथम पुरुष. जसं गच्छती, गच्छतः, गच्छन्ति प्रथम पुरुष होतं परस्मैपदाचं, तसंच आत्मनेपदाचं आहे वंदते, वंदेते, वंदन्ते. त्यानंतर आहे मध्यम पुरुष. वंदसे, वंदेथे, वंदद्वे. मध्यम पुरुष. त्यानंतर आहे वंदे, उत्तम पुरुष. वंदे, वंदावहे, वंदामहे. आता हेच वंदते, वंदेते, वंदनते आपण जे म्हटलं ते आपण विथ सब्जेक्ट करता लावून जर म्हटलं तर कसं होईल? बालका वंदते. हा, बालकौ वंदेते, बालकाः वंदन्ते. त्वं वंदसे, युवां वंदेते, यूयं वंदद्वे. यूयं वंदद्वे. 49 पेज वर बघा वंदद्वे आहे. 49 वंदद्वे, यूयं वंदद्वे. त्यानंतर अहम वंदे, आवां वंदावहे, वयं वंदामहे असती. आता मी एक एक धातू देते आहे. एकेकाने आपल्याला विथ सब्जेक्ट तो धातू इथे चालवायचा. जसं इथे वंदते, वंदेते, वंदनते आहे तसंच आता मी म्हणेन की भाषा धातू चालवा. तर विथ सब्जेक्ट आपल्याला चालवायचं आहे. जसं रामः भाषते, रामौ भाषेते, रामाः भाषन्ते. ठीक आहे. भाषा धातू कोण चालवतो? रामन भाषते. मनोहर महोदय. रामः भाषते, रामौ भाषेते, रामः भाषन्ते. उत्तम. प्रथम पुरुष. मध्यम पुरुष. मध्यम पुरुष. त्वं, त्वं भाषसे, युवां भाषेते, यूयं भाषन्ते, यूयं भाषद्वे. यूयं भाषद्वे. उत्तम पुरुष. अहं भाषे. उत्तम. आवां भाषावहे. उत्तम. वयं भाषामहे. उत्तम. बहु सम्यक्. उत्तम. अधुना कः वदति? द्वितीयः. कोण म्हणताय? अरुण महोदय म्हणता तुम्ही? तुम्हाला धातू देते. चालेल. अनंतरम कः अस्ति? कोण म्हणणार आहे पुढचा धातू? जसा आता मनोहर महोदयांनी चालवला आहे तसाच धातू चालवायचा. मी धातू देणार आहे. मॅडम मी चालू. अहम, मी धातू देते. पचती. दुसरा घे का? दुसरा दे. कंप धातू मी देते. कंप. अहम कंपते, कंपती. अहम नाही. प्रथम पुरुष
वरून सुरू प्रथम पुरुष करायचा. घ्यायचा. 39 चा जो आहे आत्मनेपदीचा चार्ट हा समोर ठेवा आणि तो समोर ठेवून कंप धातू तसाच चालवायचा. प्रथम पुरुषचा तुम्ही कुठलाही पुरुष हा कंपते. प्रथम पुरुष कंपते. प्रथम पुरुष कंपते. कंपेंते. कंपेते. कंपेते. कंपनते. कंपंते. कंपंते. याला आपल्याला कर्ता लावायचा आहे. याला कर्ता लावायचा. मध्यम पुरुष कंपसे. कंपसे. कंपेथे. कंपद्वे. कंपद्वे. उत्तम. सम्यक. नंतर शेवटचा मध्यम पुरुष प्रथम पुरुष वंदे. वंदे कंपे. 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 कंपावहे. कंपामहे. उत्तम. बहु सम्यक. SD कः अस्ति कृपया तुम्ही आता अरुण महोदयांनी जसं कंप धातू फक्त चालवलेला आहे त्याला विथ सब्जेक्ट चालवायचा आहे. त्याला कर्ता लावून चालवायचा आहे. प्रथम पुरुष. प्रथम पुरुष, मध्यम पुरुष, उत्तम पुरुष. मध्यम आणि उत्तम पुरुषचे कर्ते तर आपल्याला माहिती आहेत. त्वम, युवाम, यूयम, अहम, आवाम, वयम. फक्त प्रथम पुरुष मध्ये तुम्हाला स्वातंत्र्य आहे. जेही कर्ते तुम्हाला चालवायचे आहे तुम्ही चालवू शकता. हम कंपे. अच्छा, तुम्ही म्हणताय का? हम कंपे. हम कंपे. आवाम. आवाम. आवाम कंपामहे. कंपावहे. वहे. कंपावहे. आवाम कंपावहे. त्वम, युवा, हम, आवाम, वयम. वयम कंपद्वे. कंपामहे. कंपामहे. हाँ, सम्यक सम्यक. मध्यम पुरुष. मध्यम पुरुष अहम वंदसे. नाही, अहम नाही. आता अहम झाला. उत्तम वंद. कंपसे. 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 कंपेते. 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 युवाम युवाम कंपेते. युवाम कंपेते. वयम कंपन्ते. कंपद्वे. यूयम कंपद्वे. त्वम, युवाम, यूयम मध्यम पुरुष. ठीक आहे. आणि बालः कंपते. बालौ कंपेते. युवाम युवाम कंपेते. सॉरी. ओके, समजलं. पुढे कोण म्हणताय? तृप्ती भगिनी. तृप्ती भगिनी. नसल्यामुळे मला तेवढं क्लिअर झालं नाहीये. तर थोडा अभ्यास केल्यानंतर मी हे करेल. आणि चार्ट आहे. जान्हवी भगिनी आहे कोणी पुन्हा? जान्हवी भगिनी. मी आताच जॉईन केलं. अच्छा, ठीक. बरं मॅडम, याचा चार्ट कुठे आहे? पेज नंबर 49. 49. अच्छा. तिसरा लेसन जो सुरू आहे आपला त्याचा अभ्यास करतो आपण. प्रश्नपदी. हा. वर्तते चालवताना थोडी डिफिकल्टी जाते आहे. हा, ते म्हणूनच मी जास्तीत जास्त धातू चालवायला सांगते आहे. सगळ्यांना ती प्रॅक्टिस झाली पाहिजे. पण सगळे तयार होत नाही. आता मला एक घेऊनच म्हणावं लागेल. निखिल महोदय. मॅडम, मी आता जस्ट फ्री झालोय ओटी मधून. ठीक आहे, 10 मिनिटात घरी पोहोचतो. चालेल चालेल. मोहन राजूरकर महोदय. वर्ततेचं पहिलं जे आहे प्रथम पुरुष ते वंदते. जसं वर्तनते. वर्तनते. वर्तनते बरोबर आहे का? वंदनते सारखं. हो बरोबर आहे. बरोबर आहे. हो हो हो. दीपक महोदय, तुम्ही म्हणता एक धातू चालवता. हा मॅडम. हो मॅडम, धातू द्या. याच धातू. याच. सह याचते. तौ याचे. याचेते.
ते याचन्ते. उत्तम. सम्यक्. मध्यम पुरुष त्वम याचस्ते. युवाम याचेथे. याचेथे आणि यूयम याचद्वे. उत्तमं. बहु सम्यक्. उत्तम पुरुष अहम याचे. आवाम याचावहे. वयम याचामहे. बहु सम्यक्. उत्तम. छान प्रयत्न केला. ते आहे ते सर्वांना अनम्यूट करायला सांगा. सुरेश महोदय. सुरेश महोदय, हरिओम. आवाज येतोय का माझा? तर कळलं आहे आपल्याला आज आत्मनेपद घ्यायचं आहे. आत्मनेपदामध्ये ती येत नाही मागे, जसा परस्मय पदात येतो इथे ते येतो. आणि बाकीचे जो प्रत्यय आहे एकवचन, द्विवचन, बहुवचन ते आता आपण बघितलेच आहे. एक सांगतो पाठ जो आहे की हे जे वर्तते जे आहे हे जरा उच्चारायला कठीण वाटतं, ते थोडं पुन्हा एकदा सांगा. वर्तते, वर्तेते, वर्तन्ते. ते बरोबर. सह वर्तते, तौ वर्तेते, ते वर्तन्ते. बरोबर. त्वं वर्तसे, युवा वर्तेते, यूयं वर्तद्वे. अहं वर्ते, आवां वर्तावहे, वयं वर्तामहे. म्हणूनच जास्तीत जास्त धातू घेऊन आपण प्रॅक्टिस केली तर आपल्याला पटकीने समजेल आणि लिहिताना काहीच प्रॉब्लेम जाणार नाही. ती आणि ते. माझी स्क्रीन दिसते का? हो, दिसते. हो. धातू परस्मैपदीमध्ये काय होतं? तीतः अंती. तेच आत्मनेपदीमध्ये झालंय ते इथे अंते. मध्यम पुरुष मध्ये सी थ होतं. मध्यम मध्ये आत्मनेपदीमध्ये से इथे द्वे. मध्ये मी वह मह होतं ते आता ई वहे महे झालं आहे. एक वेळा परत सांगा. तुमच्या समोर स्क्रीनवर दिसतंय बघा. स्क्रीनवर दिसतंय मॅडम? हा दिसतंय. पहिले 2 लेसन जे होते आपले परस्मैपदी धातूवर आधारित होते. आता हा तिसरा लेसन जो आहे आत्मनेपदी धातूंवर आहे आणि त्याचे प्रत्यय वेगळे असतात. ती तह अंती त्याला चालत नाही. वंद, भाष, कंप, रम, लभ असे काही आत्मनेपदी धातू आहे त्यांना ते इथे अंते हेच प्रत्यय लावायचे असतात. बरं. अभ्यास आज आपण करतो आहोत. आपल्याला काही प्रसिद्ध उदाहरण माहिती आहे. सत्यमेव जयते, कृष्णं वंदे जगद्गुरुं, वंदे विद्याविनयेन शोभते, विद्यते नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते. हे वाचलं असेल तुम्ही बरेचदा. यांचे पण सब्जेक्ट तेच राहणार आहे. फक्त प्रत्येक इथे अंते से इथे द्वे हे बदलणार आहे. बाकी जे त्याचे सब्जेक्ट होते, कर्ते होते ते तेच राहणार आहे, ते बदलणार नाही. इथे जसा एक धातू चालवला आहे जय, जयते, जयेते, जयंते, जयसे, जयेथे, जयध्वे, जये, जयावहे, जयामहे. यात द्विवचन दिलेलं नाहीये पण आता आपण त्याची प्रॅक्टिस केलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला ते सोपं जाईल. शोभ धातू आहे, पलायते धातू आहे, पलाय. वर्ध धातू आहे, वर्धते, वर्धन्ते. पलायते, चौरः शयनं करोति, भक्तः वन्दते. हे सगळे प्रथम एकवचन आहे. चौरः, भक्तः, बालिका, वृक्षः, पक्षी, बालकः. हे सगळे काय आहे? प्रथम पुरुष एक वचन. म्हणून मग ते आलाय. पलायते, वंदते,
वर्तते, कंपते, उड्डयते, भासते. ठीक आहे. याला जर आपल्याला परस्मैपदी आपल्याला धातू नाही आठवला, नाही करता आला, तर याच्यासाठी एक पर्याय आहे. पलायतेचं पलायनम करोती. प्रत्येकाला करोती लावलं प्रत्येक क्रियेला तर आपण परस्मै पदात त्याचा वापर करू शकतो. पलायनम करोती, बंधनम करोती, वर्तनम करोती, कंपनम करोती, उड्डयनम करोती. ठीक आहे. इथे कंपनम तृतीय पुरुष नाही आहे कंपनम का? इथे हे झालाय ना, कर्म झालाय. तृतीय पुरुष नाही कंपनम हे जे आहे इथे कर्म झालेलं आहे. म्हणतात. पलायनम. हा, पलायनम करोती, पलायनम करोती. पलायते जर आपल्याला आत्मनेपदी धातू नाही आठवला तर हा पर्याय आहे. ठीक आहे. आता आपण आपल्या पाठांमधले वाक्य बघूया. पेज नंबर 45 पेज आहे. वर्तमान कालाची वाक्य आहे. वृक्षः कंपते. वृक्ष कंपते. वृक्षः कंपते प्रथम पुरुष एक वचन. याला आपण बहुवचनात करायचं आहे तर काय करता येईल? वृक्षाः कंपन्ते. आता आपल्याला एक वचन, द्विवचन, बहुवचन हे आता आपण 3-4 धातू बघितले आहे. आपण जे वाक्य दिले आहे ते एक वचनात दिलं जर असेल तर त्याचं आपण द्विवचन, बहुवचन करायचं आहे. त्याची प्रॅक्टिस करायची आहे. जसं वृक्षः कंपते आहे, द्विवचन काय होईल? वृक्षौ कंपेते आणि वृक्षाः कंपन्ते. ठीक आहे. सह भाषते, द्विवचन, बहुवचन काय होईल? सह भाषते. ते भाषेते आणि ते भाषण. सहचं द्विवचन काय आहे? तौ. तो भाषेते, ते भाषणते. ते भाषण. उत्तम. नंतर आहे दरिद्रः कष्टम सहते. दरिद्रा, दरिद्रो, दरिद्रा, दरिद्रो. दरिद्रः कष्टम सहते, दरिद्रौ कष्टम सहेते आणि दरिद्राः कष्टम सहन्ते. बहुवचन. एक वचन जर दिलं आहे तर द्विवचन, बहुवचन आपण जर केलं सतत तर आपली ती प्रॅक्टिस होऊन जाईल. तुम्हाला क्लिअर होईल की काय ते आणि ते काय आहे कसं चालतं. नंतर आहे भिक्षुकः भिक्षा याचते. काय होईल? द्विवचन, बहुवचन. भिक्षुकः एक वचन आहे, द्विवचन भिक्षुकौ. भिक्षुकौ भिक्षा याचते. हा, आणि भिक्षुकः भिक्षां याचन्ते. याचन्ते. उत्तम. सह स्पर्धते, सह स्पर्धते एक वचन, द्विवचन, बहुवचन. तौ स्पर्धेते, ते स्पर्धन्ते. तौ स्पर्धेते, ते स्पर्धन्ते. उत्तम. बालः आलोकते. बालकः आलोकते. आलोकेते. बालाः आलोकन्ते. आलोकन्ते. आचार्यः छात्रान् क्षमते. आचार्यः क्षमते. आचार्यौ द्विवचन. आचार्योः छात्रान् क्षमेते. आणि मग शेवटी क्षमन्ते. आचार्यः छात्रान् क्षम्यन्ते. क्षमन्ते. क्षमन्ते. क्षमते. क्षमेते. क्षमन्ते. ओके. कीटः सस्यं बाधते. कीटः सस्यं बाधते. कीटः सस्यं बाधते. कीटौ सस्यं बाधेते. उत्तम. कीटाः सस्यं बाधन्ते. बहु सम्यक्. उत्तम. महिला लज्जते. महिला लज्जते.
महिला 6 ते 6 7 ते 6 महिला महिले महिलाः महिला दिला आहे एक वचन महिला. महिले लज्जेते महिले लज्जते महिलाः लज्जन्ते महिलाः लज्जन्ते उत्तम बालकः यतते महोदया कृपया महोदया ते काय पोलीस न्यूज त्याच्यामुळे इतका खरखर आवाज येतोय. सगळ्यांनी फक्त जो उत्तर देईल आहे त्यांनीच कृपया अनम्यूट करा, बाकीच्यांना आवाज जात नाहीये. बालकः यतते कोण सांगणार आहे? न वरून कोण आहे कृपया? उन्नती न उमा पाटील. उमा पाटील भगिनी कृपया वाक्यं वदतु. उमा पाटील भगिनी. मॅडम मला स्पष्टच नाही झालेलं आहे, कारण मी स्वतःच अब्सेंट होती 10 दिवस मी गावाला गेल्यामुळे, आणि मी केलं पण तिथे माझ्याकडे पुस्तक अवेलेबल नव्हतं. मागच्या सोमवारी मी तुमच्याशी बोलणं केलं तेव्हापासून, आणि त्याच्या आधी पण माझं थोडं मिस झालेलं. आता मला ते खूप डोक्यावरून जात आहे. ठीक आहे, ठीक आहे. तुम्ही अभ्यास करा, तुम्ही पुस्तक वाचा व्यवस्थित, तुम्हाला कळून जाईल. जर काही प्रॉब्लेम असेल तर विचारा. रेग्युलर मध्ये हा पेज नंबर 45 पर्यंत हे रेग्युलर आलेलं आहे का? हो, की मधला आहे? ठीक आहे. बालकः यतते एक वचन, बालकौ यतेते, बालकाः यतन्ते. नंतर 46 पेज वर 10 वाक्य घेतली आपण. पुढचे 10 वाक्य घेऊ. प्रथम पुरुष बहुवचन. चोराः पलायन्ते, वानराः कूर्दन्ते, योधाः युध्यन्ते, सेवकाः सेवन्ते, जनाः विस्मयन्ते, बालकाः उत्सहन्ते. अशी ही प्रथम पुरुष बहुवचनाची वाक्य दिलेली आहेत. आणि त्याच्यानंतर खाली दिला आहे मध्यम पुरुष एकवचन. त्वं शोभसे, त्वं भाषसे, त्वं वंदसे, त्वं लज्जसे, त्वं सहसे. त्वं साठी से आला आहे, बहुवचनामध्ये अंत्य आला आहे प्रथम पुरुष मध्ये. ठीक आहे. त्यानंतर मध्यम पुरुष बहुवचन मध्ये काय आला? द्वे. काय येतं? द्वे. यूयं लज्जद्वे, यूयं स्पर्धद्वे, यूयं विजयद्वे, यूयं वरद्वे, यूयं सेवद्वे, यूयं याचद्वे. यूयं मध्यम पुरुष बहुवचन आलं की द्वे, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर उत्तम पुरुष एक वचन ए. अहम वंदे, अहम मन्ये, अहम वर्ते, अहम शंके, अहम ईक्षे, अहम सहे, अहम सेवे. ठीक आहे. त्यानंतर उत्तम पुरुष मध्ये बहुवचन मध्ये काय येईल? महे. वयम यतामहे, वयम सहामहे, वयम क्षमामहे, वयम श्लाघामहे, वयम शंकामहे. वयम साठी महे. ठीक आहे. आता आपण पहिलेच हा जो पाठांतरासाठी चार्ट होता आत्मनेपदीचा, तो आधीच आपण धातू चालवलेले आहे, त्याच्यामुळे आपल्याला पुढे काही प्रॉब्लेम जाणार नाही. त्यानंतर आहे संख्या. एकादश, द्वादश, एकतः दश ही आपली झाली होती. पहिल्या सुरुवातीचे जे 2 वर्ग झाले त्यात आपलं एकम, द्वे, त्रीणि, चत्वारि, पंच, षट, सप्त, अष्ट, नव, दश 10 पर्यंत संख्या झाली होती. 11 पासून इथे आहे एकादश, द्वादश, त्रयोदश, चतुर्दश, पंचदश, षोडश. बघा, दश दश म्हणता म्हणता आपण 16 जे आहे त्याला पण दश म्हणतो, षडदश. पण तसं नाही आहे, त्याला काय म्हणतात? षोडश. षोडश संस्कार ऐकलाय ना आपण, म्हणून षोडश या संख्येला काय म्हणतात? षोडश. सप्तदश, अष्टादश, नवदश, विंशतिः, एकविंशतिः, द्वाविंशतिः, त्रयोविंशतिः, चतुर्विंशतिः, पंचविंशतिः, षड्विंशतिः,
सप्तविंशतिः त्रिशतम् अष्टाविंशतिः नवविंशतिः त्रिंशत् ही संख्या पूर्ण 50 पर्यंत आहे, ती आपल्याला वाचायची आहे. आणि कसं लिहितात, कुठली संख्या कशी लिहिल्या जाते. विंशती वला छोट्या ईची मात्रा आहे, वर अनुस्वार आहे, ती नंतर विसर्ग आहे. हे सगळं बघून ठेवायचं आहे, कारण की पेपरमध्ये आपल्याला हे लिहायला येतं. ही संख्या येते आपल्याला संस्कृतमध्ये लिहायची असते, त्यामुळे ही व्यवस्थित वाचून ठेवा. आता आपण अभ्यास सुरू करूया. मोकळ्या जागा भरा. पेज नंबर 50 पेज नंबर आहे. सगळ्यांनी काढा पुस्तकं. 50 पान नंबर 50. ईक्षते, ईक्षेते, ईक्षन्ते. उदाहरण दिलं आहे ईक्ष धातूचं. त्यानंतर आपल्याला चालवायचं आहे वंदते, वंदेते, हा वंदेते, वंदन्ते. उत्तम. नंतर आहे दुसरा यतते, यतेते, यतेते, यतन्ते. यतन्ते. उत्तम. नंतर शंकन्ते बहुवचन दिलं आहे, एकवचन द्विवचन. शंकते, शंकते, शंकेते, शंकेते, शंकन्ते, शंकन्ते. हा. त्यानंतर द्विवचन दिलं आहे शोभेते. शोभते, 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 शोभन्ते. शोभन्ते. शोभते एकवचन, द्विवचन दिले आहे शोभेते आणि शोभन्ते. उत्तम. याचसे, आता मध्यम पुरुष आहे हा बघा. याचसे, याचेसे, हा, याचेसे, याचथे, याचेथे, याचद्वे, याचेथे, याचथे, याचद्वे, याचद्वे, याचसे, याचेथे, याचद्वे. सहसे, सहसे, सहजे. सथे, सहद्वे, सहसे, सहेथे, सहद्वे. सहेथे की सहथे, हा सहे, सहसे. हा सहसे आहे एक वचन. सहे, सहद्वे, सहद्वे. सहद्वे. त्रायेथे, त्रायसे, हा त्रायेथे, त्रायन्ते, त्रायन्ते, त्रायद्वे, त्रायद्वे, त्रायेथे, त्रायद्वे. त्रायद्वे. ऐसे त्रायते, त्रायद्वे. हा उत्तम. भाषामहे बहुवचन दिलेलं आहे, एकवचन द्विवचन. भाषे, भाषे, भाषावहे, भाषामहे, महे. भाष्ये, भाषावहे, भाषामहे. हा भाष्ये, भाषावहे, भाषामहे. भाषे, भाषावहे, भाषामहे. लागे, लागे, सेम, लागे, लागे महे, श्लाघावहे, श्लाघावहे, श्लाघामहे. श्लाघे आहे, श्लाघावहे द्विवचन, श्लाघामहे बहुवचन. उहे, उहावहे, उहे म्हणजे काय? उहे म्हणजे काय? उहे, उहे म्हणजे काय? उहा म्हणजे तर्क करणे. तर्क. अच्छा. तर्क करणे. हा. तर्क. उहावहे, उहामहे, उहामहे. सेवावहे, सेवे, सेवावहे, सेवामहे. उत्तम. सेवे, सेवावहे, सेवामहे. बहुत सम्यक. लज्जते, बहुवचन दिला आहे, लज्जावहे, लज्जते. हा. लज्जसे, लज्जेते, लज्जद्वे. लज्जे, लज्जावहे. हे लज्जद्वे आहे, मध्यम पुरुष बहुवचन आहे, लक्ष द्या. लज्जद्वे. लज्जसे, हा, लज्जद्वे आणि लज्जद्वे. लज्जसे, लज्जेथे, लज्जद्वे. लज्जसे, लज्जेथे, लज्जद्वे. लज्जन्ते. समजलं? का? बहुवचनामध्ये बहुवचन करायचं आता. बालकः ईक्षते, एक वचनाचं वाक्य आहे, ते बहुवचनाचं दिलं आहे. बालकाः ईक्षन्ते. ठीक आहे. आता योधः युध्यते, एक वचन आहे, योधः युध्यते. योधः युध्यन्ते. युध्यन्ते. बहु सम्यक. देवः त्रायते,
देवाः त्रायन्ते देवाः देवाः त्रायन्ते. त्रायन्ते देवाः त्रायन्ते. उत्तम. त्रायन्ते. सस्यं वर्धते. सस्यं वर्धते. सस्यावर्धन्ते. सस्यानि सस्यानि. सस्यं सस्यानि वर्धन्ते. सस्यानि वर्धन्ते. सस्यं वर्धते एकवचनं. सस्यानि वर्धन्ते बहुवचनं. त्वं लज्जसे. मध्यम पुरुष आहे बघा. त्वं लज्जसे. यूयं लज्जद्वे. यूयं लज्जद्वे. यूयं लज्जद्वे. त्वं लज्जसे बहुवचन अस्ति. यूयं लज्जद्वे. त्यानंतर आहे त्वं यतसे. यतद्वे. तं यचेते. यूयं यतद्वे. यतद्वे. यूयं यतद्वे. त्वं याचसे. यूयं याचद्वे. हा. यूयं याचद्वे. यूयं याचद्वे. अहं ऊहे. वयम् ऊहामहे. वयं ऊहामहे. अहं ऊहे. वयं ऊहामहे. अहं ईक्षे. वयम् इच्छामहे. वयं ईक्षामहे. बहु सम्यक्. अहं शङ्के. शङ्कामहे. हा. वयं शङ्कामहे. शङ्कामहे. वयं शङ्कामहे. त्वं वन्दसे. वयं वन्दते. मध्यम पुरुष आहे. मध्यम पुरुष त्वम आला आहे. त्वं वन्दसे. यूयं वन्दद्वे. यूयं वन्दद्वे. समजलं आहे? लिहिलंय सगळ्यांनी? पुढे जायचं. तिसरा प्रश्न. तृप्ती भगिनी, काही म्हणायचंय का तुम्हाला? विचारायचं आहे? नाही थोडासा मागचा पाठ करता येईल मॅडम. ते थोडा सराव. एकदा वाचून घ्या तुम्ही. हो. आणि काही नाही कळलं तर विचार. हो, सराव करून गेलो पुढल्या. आपल्या रेकॉर्डिंगच्या लिंक पण टाकलेल्या आहे. त्या वर्गाच्या लिंक पण तुम्ही बघून करू शकता अभ्यास. हो बिलकुल. नाही आलं अडचण आली की विचारेल मॅडम तसं तुम्हाला. हा, आठवड्याभर थोडा प्रॅक्टिस करते मी. चालेल. काही हरकत नाही. चौकटीत दिलेल्या धातूंपासून वाक्य तयार करा. वंद धातू दिलेला आहे. त्वम हा कर्ता दिलेला आहे. त्वम साठी काय येतं आपल्याला माहिती. आपण से इथे वंदसे. अहम साठी काय येईल? वंदे. अहम वंदे. अहम वंदे. वयं वंदामहे. वंदामहे. बहु सम्यक्. सह वंदे. सह वन्दते. सह वन्दते. भाष धातू आहे. हरिहि. हरिहि भाषते. हरिहि भाषते. उत्तम. ते बहुवचन आहे. सह तौ ते. ते भाषन्ते. ते भाषन्ते. बहु सम्यक्. यूयं मध्यम पुरुष बहुवचन. भाषद्वे. यूयं भाषद्वे. बहु सम्यक्. भाषद्वे. हा. यूयं भाषद्वे झालं. अहम भाषे. बहु सम्यक. श्लाघ धातू आहे. पुढचा धातू आहे श्लाघ. आणि कर्ता दिला आहे वयम. श्लाघामहे. वयम श्लाघामहे. बहु सम्यक. उत्तम. नंतर आहे यूयम. श्लाघ धातूसाठीच आहे. यूयम श्लाघद्वे. श्लाघद्वे. यूयम श्लाघद्वे. जनाः श्लाघन्ते. हा. जनाः श्लाघन्ते. अहम श्लाघे. अहम श्लाघे. बहु सम्यक. यासाठी आपल्याला काय करायचं आहे? 49 पेज वर जे धातू दिलेले आहे, प्रत्यय दिले आहे, त्याला सगळे धातू लावून पाहायचे विथ सब्जेक्ट. म्हणजे आपल्याला अहम साठी काय येतं, यूयम साठी काय येतं, हे सगळं पटापट आठवेल. यूयम साठी द्वे येतं, त्वम साठी से येतं, हे सगळं त्यावेळेस आठवेल. म्हणजे काय? श्लाघे. प्रशंसा. हा. प्रशंसा. मी प्रशंसा करतो किंवा करते. वयम श्लाघामहे.
म्हणजे आम्ही सगळे प्रशंसा करतो. अहम अहम श्लाघामहे. नाही, अहम श्लाघे. अहम श्लाघे. 49 पेजवर जे आता आपण प्रॅक्टिस घेतली आहे सगळ्या धातूंची ती बघावी लागेल. ठीक. पहिला जो आहे वंदते वंदेते वंदनते 49 वर तो प्रथम पुरुष आहे. वंदसे वंदेथे वंदद्वे मध्यम पुरुष आहे आणि वंदे वंदावहे वंदामहे उत्तम पुरुष आहे. ठीक आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आहे, परस्मैपदी क्रियापदांचे समानार्थी कोष्टकात दिलेल्या आत्मनेपदी धातूंची रूपे लिहा. परस्मैपदी जे आहेत त्यालाच आत्मनेपदी धातू त्याच अर्थाचा दिलेला आहे. जसं नमती, नमती हा परस्मैपदी धातू आहे. नम, त्याच नमला वंद त्याच अर्था समान अर्थ आहे नमस्कार करणे, त्याला वंदते असं झालं आहे. वदती म्हणजे बोलणे, त्याला भाष आत्मनेपदात त्याच अर्थाचा धातू आहे भाष, तर काय होईल भाषते. नंतर आहे वदसी, भाष धातूच घ्यायचं पण वदसी दिला आहे म्हणजे मध्यम पुरुष एक वचन. काय येईल भाषसे. भाषसे कारण इथे सी दिलेला आहे त्वमसाठी म्हणून आपल्याला तो भाषसे करायचं आहे. वदामः. वदामः काय येईल भाषामहे. भाषामहे. पश्यती, पश्यतीसाठी ईक्ष धातू दिला ईक्ष. आणि पश्यामः काय दिला आहे पश्यती ईक्ष आहे. पश्यती ईक्षते. आधी आपल्याला पश्यती घ्यायचं आहे. ईक्षते, पश्यती ईक्षते. पश्यामः ईक्षामहे. ईक्षामः. पश्यामः उत्तम पुरुष बहुवचन म्हणून मग ईक्षाला पण उत्तम पुरुष बहुवचनात टाकलं आत्मनेपदाच्या कॉलम मध्ये तर काय येईल ईक्षामहे. नंतर आहे नमंती. वंद आहे, नमंती बहुवचन आहे प्रथम पुरुष म्हणून मग वंदन्ते. नमती वंद धातू आहे. वंदसे. तुष्यती, तुष्यती त्याच्यासाठी आहे मोद धातू. मोदते. तुष्यामी अहम मोदे. ठीक आहे. हा कळलं. यानंतर व्यावहारिक शब्द आहे ते तुम्हाला वाचायचे आहे. कशाला काय म्हणतात, प्रहेलिका दिलेली आहे ती पण त्याचा पण अर्थ दिला आहे मराठीत. वेगवेगळे श्लोक दिलेले आहे, काही वाङ्मय परिचय दिलेला आहे, कथा आहे. हे सगळं आपण वाचू शकतो कारण की याचे सगळ्यांचे मराठीत खाली भाषांतर दिलेलं आहे. त्यानंतर 56 पेज नंबर आहे. 56 संस्कृत व्यवहार 56 पान नंबर. कळलं. संस्कृत व्यवहार समय घड्याळ जी आहे. आता आपण संख्या बघितली 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता आपल्याला घड्याळ कशी आहे ती बघायची. 6ला काय म्हणतात षट. षडवादनम असं संस्कृत मध्ये समय वेळ जी आहे त्याला म्हणतात. जसं इथे संस्कृत व्यवहाराची काही वाक्य दिलेली आहेत. अरुणः प्रातः षडवादने उत्तिष्ठति. सकाळी 6 वाजता षडवादने. षडवादने उत्तिष्ठति. माता अष्टवादने अल्पाहारं पचति. माता कदा अल्पाहारं पचति. अष्टवादने. माता अष्टवादने म्हणजे काय 8 वाजता. पिता सार्धसप्तवादने 7:30 सार्धसप्तवादने आगच्छति.
आगच्छति आगच्छति श्वः द्विवादने आचार्यः बोधयिष्यति द्विवादने 2 ला काय म्हणतात द्विवादने द्विवादने द्विवादने. ही काही वाक्य आहेत ती वाचाल. आता आपण खाली जो घड्याळ दिलेली आहे ती बघायची आहे. पंचवादनम घड्याळ दिली आहे बघा खाली. पंचवादनम पंचवादनम षडवादनम सप्तवादनम अष्टवादनम नववादनम दशवादनम एकादशवादनम द्वादशवादनम. ठीक आहे. जी संख्या आहे त्याला वादनम लावायचं. त्याच्यानंतर सव्वा सपाद 15. हा जेव्हा होतं त्यावेळेस काय म्हणतात सपाद. सपाद. सपाद पंचवादनम पंचवादनम सपाद षडवादनम सपाद सप्तवादनम सपाद अष्टवादनम सपाद नववादनम सपाद दशवादनम सपाद एकादशवादनम सपाद द्वादशवादनम. ठीक आहे. सपाद म्हणजे सव्वा. सव्वा 5, 6:15, सव्वा. आपल्याला घड्याळ माहिती झाली आधी. पंचवादनम षडवादनम त्याच्या समोर फक्त सपाद सव्वा लावायचा आहे. त्यानंतर आहे सार्ध. सार्ध म्हणजे साडेपाच. सार्ध पंचवादनम सार्ध षडवादनम सार्ध सप्तवादनम सार्ध अष्टवादनम सार्ध नववादनम सार्ध दशवादनम सार्ध एकादशवादनम सार्ध द्वादशवादनम. हे झाले 5:30, 6:30, 7:30, 8:30. आता पावणे 6. हा आता त्यावेळेस पुढचा अंक घ्यायचा आहे. जसं 5:45 तर पादोन षडवादनम पादोन सप्तवादनम पादोन अष्टवादनम पादोन नववादनम पादोन दशवादनम पादोन एकादशवादनम पादोन पावणे. मराठीत जे पावणे म्हणतो त्यालाच पादोन म्हणतात. बरोबर. आता याचाच वापर करून आपण आपली दिनचर्या सांगू शकतो. तर तुम्ही एक वाक्य आपल्या दिनचर्याचे ही घड्याळ वापरून, जसं अहम पंचवादने उत्तिष्ठामि अहम सपाद पंचवादने दंतधावनं करोमि अहम सार्ध पंचवादने व्यायामं करोमि अहम पादोन षडवादने चायं पिबामि. काही पण एक वाक्य तुम्ही सांगा. अहम एकादशवादने भोजनं करोमि. सगळेच होऊन गेले. एक वाक्य नाही तुम्ही तुमच्या याने कुठलीही वेळ घ्या आणि एक वाक्य तयार. अहम अष्टवादने स्नानं करोमि. हा अहम मी स्नानं करोमि. उत्तम. अहम सप्तवादने चायं पिबामि. चायं पिबामि. अहम एकादशं वादनं भोजनं करोमि. हा एकादश वादने भोजनं करोमि. सम्यक् उत्तम. अहम अष्टवादने निद्रां करोमि. अष्टवादने निद्रां करोमि. सम्यक्. अहम अष्टवादने पूजां करोमि. अहम अष्टवादने पूजां करोमि. बहु सम्यक्. हा पुन्हा सगळ्यांनी एक वाक्य सांगायचे आपल्या दिनचर्येचे. एक विचारायचं आहे. हा बोला. म्हटलं आता त्यांनी म्हटलं की अष्टवादनम अहम. आपल्याला त्यावेळेस आपण जी क्रिया करतो त्यावेळेस त्यावेळेला तो निद्रा करोमी असं म्हणाल तर रात्रीचा वेळ म्हणून सांगायला पाहिजे ना. निद्रा मी रात्री 9 वाजता झोपतो. ठीक आहे ना. तसं अहम रात्री 9 वादने निद्रां करोमि. अहम रात्री 9 वादने निद्रां करोमि असंही म्हटलंय. अजून कोणी वाक्य नाही सांगितली कृपया पटापट. पंच, सार्ध पंच,
सपाद पंच, सपाद षड या सगळ्या जी आपण आज घेतली वापर करून अहम सायंकाले वादेन चायम पिबती. पुन्हा एकदा अहम सायंकालेन षड षडम अटामी. अहं फिरायला जाणे. सायंकाले षडवादने वादने अटामी षडवादने अटामी. सम्यक. अहम नित्यं सप्तवादने ध्यानं करोमि. कदा कदा प्रातः प्रातः समयः सप्तवादने. अहं प्रातः सप्तवादने ध्यानं करोमि. सम्यक, उत्तम. सायंकाले सप्तवादनं देवं नमामि. वादने म्हणायचं आहे, वादनम नाही म्हणायचं, वादने म्हणायचं. वादने हा वादने. सम्यक. कांचन भगिनी वाक्यामध्ये अहं सार्धदशवादने पचामि. पचामि. सम्यक. अहं सार्धदशवादने पचामि. सगळ्यांची झाली आहे का वाक्य? कोणी राहिला आहे? एकादशवादने मंदिरं गच्छामि. बहु सम्यक्. अहम् एकादशवादने मन्दिरं गच्छामि. अस्माकं प्रवेशवर्गः कदा भवति? अस्माकं प्रवेशकक्षा कदा भवति? षड्वादने. षड्वादने आरम्भः भवति. समाप्ति कदा भवति? प्रवेशवर्गस्य समाप्ति कदा भवति? सप्तवादने. सप्तवादने भवति. उत्तमम्. मम प्रवेश वर्ग कक्षा सप्तवादने समाप्त भवति. समाप्त भवति. उत्तम. कळली आहे घड्याळ? याचा वापर आपण रोजच्या आपल्या बोलण्यात केला तर जास्त लवकर समजतो. नुसतं आपण पुस्तकात लिहून ठेवलं तर दुपारी 2 वाजता त्याला कसं म्हणायचं? दुपारी 2. मध्याह्ने द्विवादने मम गीता वर्ग काय म्हणतात? असतो. मध्याह्ने द्विवादने मम गीता वर्गः भवति. विचारू का? एक विचारू. हो विचारा. म्हणजे याची परीक्षा जी आहे ती परीक्षा मराठी मीडियम मध्ये प्रश्न राहतील का की संस्कृत मध्ये प्रश्न राहतील? दोन्ही राहील. अच्छा. पर्याय काय आहे? आता संस्कृत उत्तर आपल्या संस्कृत पाठाच्या मागे उत्तर प्रश्न दिलेले आहेत हा. की तशाच प्रकारचे प्रश्न राहतील. अच्छा. पाठाच्या मागे जसं संस्कृत मध्ये विचारलं तर संस्कृत मध्येच उत्तर द्यायचं आहे. उत्तर द्यायचं आणि मराठीत उत्तर लिहा असं राहील ब्रॅकेट मध्ये, तर त्याचं मराठी. परंतु एखादं भाषांतर करायचं आहे तर ते कशात करायचं? ते मराठीमध्ये होईल ना भाषांतर. आता आपल्याला सुभाषित आहे, श्लोक आहे, हे जे आहे लेसनच्या मागे त्याचे भाषांतर तिथे दिलेले आहे. सुभाषित राहील याचं भाषांतर मराठीत लिहा. हा तेच म्हटलं. ठीक आहे. ते भाषांतर आपल्याजवळ आहे आपल्या पुस्तकात, ते आपल्याला वाचून आपल्या भाषेत लिहायचं. जसं तिथे आहे तसंच लिहिलं पाहिजे अशी अट नाही. तुम्ही तुमच्या भाषेत लिहा जसं तुम्हाला समजलं असेल. 5:30 लिहिलं राहील त्याला तुम्हाला संस्कृतमध्ये लिहायचं आहे सार्धपंचवादनम. लेसनच्या मागे आपल्या पाठाच्या मागे ज्या प्रकारची प्रश्न विचारली आहेत तीच प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारली जातील. पण आपल्याला बोलण्यात भाषेचा वापर करण्यासाठी फक्त पुस्तकावर आधारित नाही राहायचं आहे. आपल्याला रोजच्या दैनंदिन व्यवहारात त्याचा वापर करायचा आहे. म्हणून मी सांगते की तुम्ही वाक्य म्हणा, वाक्य बोला. आपल्या घरी कोणीही आपल्याला विचारलं किती वाजले, 11 वाजले म्हटल्यानंतर लगेच आपण एकादश वादनम हे म्हटलं पाहिजे. तेव्हाच आपली प्रॅक्टिस होईल आणि आपल्यात तेवढी भाषा येईल.
भाषा येण्यासाठी त्याचा जास्तीत जास्त वापर आपल्याला करावा लागणार आहे. नुसतं पुस्तकापुरती ती भाषा नको आणि परीक्षेपुरती नको की मला परीक्षा द्यायची आहे, पास व्हायचं आहे. नाही, मला संस्कृत मध्ये बोलायचं आहे, हा बघायचं. आपला उद्देश असावा. ठीक आहे. हा, तुम्हाला काही विचारायचं आहे का? उमा भगिनी, हा बोला ना. उमा भगिनी, काही प्रश्न आहे का तुमचा? मॅडम मी थोडं पाठांतर करते आणि मग सांगेल. आलं मला थोडंफार, म्हणजे बऱ्यापैकी लक्षात येऊन राहिलंय. घड्याळ वगैरे हो. असं समजलं, पण ते मला शब्द पाठ करावे लागतील. हो हो, ठीक आहे, काही हरकत नाही. अस्तु तरी वयं शांती मंत्रेण सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, भाग भवे. ओम शांती शांती शांती. धन्यवादः. शुभरात्रिः. पुनर्मिलामः अग्रिम सोमवासरे षड्वादने. धन्यवाद. शुभरात्री. शुभरात्री. पुन्हा मिळणार. पुनर्मिला. बरोबर.